असू असू आता आता आपण नको ना चिडूया एकमेकांवर. सगळेच माझ्यावर चिडलेत, आता तूही चिड, तेवढंच बाकी राहिलंय. अच्छा बाबा सॉरी. गरज नाहीये त्याची. अहो मी चुकले. मला काम आहे उर्मी. मला पण काम आहे. स्टॉप इट. तेच म्हणते मी. स्टॉप इट. काय या हसण्याचा अर्थ काय? मला तुमच्याकडे काम आहे. अगं अरे दार तरी बंद करू की नको? काय कुठे काय? मग असं का बघतोयस? माझ्या बायकोकडे पाहतोय मी. असं जा ना, असं नको बघू. अरे तुला त्रास होते तर तू नको बघूस. अरे बघितलं नाही तरी जाणवतं ना मला. त्याला आता मी काहीच करू शकत नाही. काम आहे ना तुला, मग काम कर. एकतर माझं मन तू डायव्हर्ट केलंयस. चल उठ वासू, उठ आणि आता कामाला चल. तुझ्या की माझ्या? वासू पुरे आता वेड्यासारखं नको वागू. वेड्यासारखं? वेडा झालोय मी, माझ्या बायकोसाठी वेडा झालोय. देवा मला वाचव. वेडा झालोय मी माझ्या बायकोसाठी. वेडा 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 वेडा. देवा मला माझ्या बायकोपासून वाचव. वेडा झालोय वेडा. कुठे जाशील? कुठे जाशील? हॅलो हॅलो उर्मी. हा बोल बाबा. अगं काळजी वाटत होती ग मला तुझी. काळजी का रे? उर्मी काय झालं ग बाळा, सगळं ठीक आहे ना? मी एकदम मज्जेत. तू स्वयंपाक केलास आज? स्वयंपाक मी का म्हणजे असं का वाटलं असेल तुला? काही नाही ग, सहजच माझ्या मनात आलं म्हणून मी विचारलं. बरं ऐक ना बाबा, मी तुला नंतर करू का जरा फोन? का? अरे काही नाही, इथे वासू पडला. पडला? पडला म्हणजे धडपडला रे. चल मी नंतर करतो मी तुला. तुमचा अपराध केलेला आहे, त्या बदल्यात आपण मला दंडाद्वारे शिक्षा करून खूप अनुग्रह केलेला आहे. आपण एक मिनिट, आपण मला दंडाची शिक्षा? दंडाची शिक्षा नाही, दंडद्वारे. तेच रे, हा. सांग. तर लिही, त्या बदल्यात आपण मला दंडद्वारे शिक्षा देऊन खूप अनुग्रह केलेला आहे. माई काय करताय रे? काम करतोय. ही पण? हो, ती मदत करते मला. अगो बाई, येतं हिला? शिकते माई. मी नंतर येऊ का? नाही नाही, थांब ना. उर्मिशीच जरा बोलायचं होतं रे. हो बोला ना माई. हे तुला राग नाही ना आला फार? कशाचा? नाही हो माई. म्हणजे जरा जास्तच बोलल्या त्या. पण काय करणार, म्हातारा माणूस, मलाही फार काही बोलता येईना. पण तू मनाला लावून घेऊ नकोस. हं, म्हणजे तशा आहेत फटकळत्या, पण मनानं निर्मळ आहे. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण बोललो उर्मिला? अरे काही विशेष नाही रे. त्या नंदिनीच्या अक्का आहेत ना, त्या जराशा रागवल्या, पण ते पण फार काही नाहीये.
कसं आहे एकदम आजीच्या वयाच्या आहेत ना माझ्या, आणि आजी पण ओरडते की किती वेळेला मला, पण मी घेते का मनाला लावून? काही नाही, एका कानाने ऐकायचं, हो म्हणायचं आणि मग सोडून द्यायचं. हो पण कशाबद्दल बोलल्या ते जाऊ दे ना, ते आमच्या बायकांचं. तू नको पडू त्यात मध्ये. हा अरे पण सांगते म्हटलं ना, झालं आता, ते गेलं, कशाला त्याच्यावर चर्चा करायची? हा माई तू सांग मला काय झालंय. अरे म्हणजे काही नाही, असंच आपलं. म्हणजे ही म्हणाली चहा करू का, तर त्या म्हणल्या सगळ्यांचाच कर. म्हणजे त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला. एक तर त्यांना या पोरींचं काही पसंत पडत नाही. नंदिनीलाही बोलत असतात सारख्या, कुमुदलाही फटकारत असतात, मलाही बोलायचं सोडत नाहीत त्या. आता वयानं मोठ्या आहेत ना, आपण काय बोलणार त्यांना? नाही म्हणजे चालू दे तुमचं, मी नंतर बोलते हा तुझ्याशी. काय एवढं फालतू कारण होतं? कशाला लपोछपी करत होतीस? अरे ते फालतू होतं ना, म्हणूनच. बरं चल सुरू करू काम. ऐक ना, तू कर ना टाईप थोडा वेळ, मी जरा जाऊन येते. आता कुठे? गवती चहा कुठे मिळतो ना हे विचारून येते. मला माहितीये, चल मी सांगतो. कशाला? तू बस ना, तू काम कर, मी बघून येते. बस बस. हा माई, माई काय ग? थँक्यू. कशाबद्दल? ते वासू समोर तुम्ही पुनर्वसू. पुनर्वसू नाव आहे त्याचं. हा पुनर्वसू समोर तुम्ही नवऱ्याला अरेजारे करत नाहीत आपल्याकडे. का? आदर नको दाखवायला. वयानं मोठा आहे म्हणून तरी. पण थँक्यू, तुम्ही त्याच्या समोर अगदीच सांभाळून घेतलं. उलट मलाच तुझं कौतुक वाटलं बाळा. एवढं रामायण झालं पण तू त्यातलं काहीही सांगितलं नाहीस वासूला. त्याला खूप वाईट वाटलं असतं, आधीच खूप स्ट्रेसमध्ये. बघ ना, काहीच्या काही होऊन बसलं. बोलला असता आधी आम्हाला तर कशाला आम्ही तरी ठरवत बसलो असतो एवढं सगळं. चुकलं आमचं. तुझं काही चुकलं नाही. आता त्याची चूक ती माझी चूक ना माई. आणि तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अर्धांगिनी आहे ना मी त्याची. एवढी शिकली आहेस तरी तुला असं वाटतं? आणि बोलतेस किती छान ग. चांगला संसार करशील. थँक्यू माई. असंच एकमेकांना धरून राहावं लागतं. मलाच वाईट वाटत होतं अक्काबाई तुला बोलत होत्या तेव्हा. तू नको हा मनाला लावून घेऊस. नाही नाही, अहो त्यांचा प्रॉब्लेम समजू शकते मी. आणि त्यांना राग येऊच शकतो माझा, त्यांचा काही दोष नाहीये. दुसरी कोणी असती तर बॅग भरून माहेरी जायला निघाली असती. पण मी जायला आलेच नाहीये ना माई. या सात्विक पाककृतींनी भलती जादू केलेली असते तुमच्यावर. सुपानं नाही, सूप बनवणारी ना. बर, आदिती का? नाही, उर्मी. मूळ चव जपून सगळ्या भाज्यांना कसं एकजिन्सी केलंय तिनं. नाही, चव आहे तिच्या हाताला. गुण पण आहे. माणसं जोडण्याचा,